Co-powered by Techno. ओबीसी आरक्षणाचा बचाव व्हावा यासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण सुरू आहे। वडीगोद्रीतल्या या ठिकाणी उपोषण सुरू आहे। उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। सरकारकडनं काही शिष्टमंडळ वगैरे आले, काही बोलाचाली झाली नाही? असं कुठलंही शिष्टमंडळ आलेलं नाही आणि फक्त प्रशासनाचे DYSP SP असतील किंवा तहसीलदार SDM असतील तेवढेच येऊन गेले, बाकी कोणी आलेलं नाही। कालपासून बघतोय इथं वेगळा राडा होतोय, मराठा समाज असेल, ओबीसी समाज आमने सामना होतोय, कसं पाहता याकडे सगळीकडे? ही जबाबदारी खरे तर शासनाची जबाबदारी आहे, मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे। कारण अशी परिस्थिती होणार हे अगोदरच परवा दिवशी रात्री माहीत होतं, तसा तणाव झालेलाही होता। त्याची प्रिकॉशन म्हणून पोलीस प्रशासन काही काळजी घेत होतं किंवा काही बॅरिकेटिंग वगैरे करत होतं, तर त्याला प्रचंड विरोध जरांगेंनी केला। जरांगेंनी देसाईंना फोन केला, मंत्री देसाई, आणि देसाईंनी परत पोलिसांना हे केलं, त्यामुळं परत इथला संघर्ष वाढला। कारण जाणारी लोक इथून शांत जात नव्हती, तर घोषणा देत जायची, अर्वाच्य भाषेत घोषणा देत जायची, त्यामुळं प्रतिघोषणा झाल्या। मग ही जबाबदारी कुणाची आहे? शासन आणि प्रशासनाची आहे। त्यामुळं या सर्व गोष्टीला मुख्यमंत्री जबाबदार आहेत। पोलीस यंत्रणा काय करत होते? एवढा इथं राडा होत असताना पोलीस तुमच्या बाजूलाच होते, पोलिसांनी काही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला नाही? खरं तर पोलीस प्रशासन प्रिकॉशन म्हणून या सगळ्या गोष्टींची तरतूद करत होते, परंतु वरून फोन आल्यानंतर ते तर काय करणार? वरून फोन आमचा रस्ता सोडा, नाहीतर आम्ही बघून घेईल, नाहीतर मी तिथं जाईन, काढून फेकीन। जरांगे काय गुंड लागून गेलेत का? जरांगेला कायदा सुव्यवस्था मान्य नाही का? कायद्यापेक्षा मोठे झाले का जरांगे? पोलीस प्रशासनापेक्षा मोठे झाले का? पोलिसांशी वेळोवेळी हुज्जत घालणारे त्याचे कार्यकर्ते हे कायद्याला मानत नाहीत का? झुंडशाही आहे का महाराष्ट्रामध्ये? आणि इथं येऊन जर कोण घोषणा देणार असेल तर त्याला उत्तर जशास तसं भेटेल। कुणीतरी घोषणा द्यावी आणि आम्ही शांत बसावं, आम्ही बांगड्या नाही भरलेल्या, जशास तसं उत्तर भेटेल। गृहमंत्र्यांना याबाबत काही तुमचं बोलणं होणार आहे किंवा काही निवेदन तक्रार देणार आहे देवेंद्र फडणवीस यांना? देवेंद्र फडणवीसांना आमचं सांगणं आहे, पोलिसांचं काम करू द्या। पोलीस योग्य रीतीनं काम करतंय, त्यांना फक्त त्यांचा फ्रीडम द्यावा, ते व्यवस्थित काम करतील। आणि कुणाला कोण पोलिसांना मानत नसेल, कायद्याला मानत नसेल तर त्याला ते सरळही करतील, फक्त त्यांना त्यांचं काम करू द्या। जरांगे पाटलांना भेटण्यासाठी मराठा समाजाची बांधवांची मोठी गर्दी होते, तुमच्याकडे तशीच गर्दी आहे, मात्र पोलिसांनी आता सगळेच रस्ते ब्लॉक केलेत। तुमची काही मागणी आहे की इथपर्यंत ओबीसींना येऊ द्या? ओबीसींना इथंपर्यंत येऊ द्याच, पण विषय असा आहे की जर रितसर मार्गानं, शांत मार्गानं जर येत असतील त्याला आमचीही अडचण नाही। इथून 1-2 दिवस जातच होती ना लोक। मग काल अचानक काय झालं की अशा घोषणा देत होते मंडपासमोर उभं राहून? त्याला घोषणा येणारच। आम्ही पण कायदा पाळणारे आहोत ना। आम्ही कायद्याला, पोलिसांना कधीही आम्ही हुज्जत घातलेली नाही, कधीही या बॅरिकेड निघाल्या पाहिजेत असं म्हटलेलं नाही। शेवटी कलेक्टर आणि SP ला काही अधिकार दिलेत ना निर्णय घेण्याची, आपत्कालीन परिस्थिती किंवा काय दंगल सदृश्य परिस्थिती, त्यांच्या अधिकारापेक्षा तुम्ही कोण? अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे आणि पोलिसांचं काम करू द्या। आज माझ्यासोबत वाघमारे साहेब आहेत। जालना जिल्हा बंदची आज हाक आहे, सकाळपासून जालना जिल्हा बंद आहे। एकतर जरांगे यांचं उपोषण कालच संपलेलं आहे। जरांगेंनी ज्यावेळी 4 सलाईन घेतल्या त्यावेळेस उपोषण संपलेलं असतं। कुठल्याही उपोषणकर्त्याने सलाईन किंवा उपचार घेतले म्हणजे उपोषण संपलेलं असतं। मग उपोषण संपल्याच्या नंतर एवढा अट्टाहास का? बीड जिल्हा बंद, जालना जिल्हा बंद, परभणी बंद, हे नेमका अट्टाहास का आणि समाजाला आणि प्रशासनाला वेटीस का धरायचं? आता किती दिवस अट्टाहास करायचा? कारण जरांगेला उपोषण करून कुठंतरी आरक्षण मिळवण्यापेक्षा प्रसिद्धी मिळवण्यात जास्त रस आहे, त्यामुळं त्यांनी
ही कुठे चुकीची प्रसिद्धी मिळवण्याचं आता थांबवलं पाहिजे आणि खरं तर काय मागण्यात याच्याकडे लक्ष वेधण्याचं काम केलं पाहिजे आणि कुठंतरी उपोषण सोडल्याच्या नंतर तिथंच बेडवर पडून राहणं आणि समाजाला भावनिक करणं हे अत्यंत चुकीचं आहे. जरांगेने आता ती नौटंकी बंद केली पाहिजे. जरांगेने आता समाजाची दिशाभूल करणं बंद केली पाहिजे आणि प्रशासनाने सुद्धा याची दखल घेतली पाहिजे. जो माणूस 4 सलाईन घेतो आणि पुन्हा त्या बेडवर पडून राहतो याला उचलून नेलं पाहिजे. रिकामं कुठंतरी उपोषण सुरू आहे आणि ते सांगण्याचं सुद्धा ते योग्य वाटत नाही. वाघमारे साहेब, ओबीसींचे या राज्यामध्ये 3 उपोषणं सुरू आहेत. पंढरपूर असेल, वडीगोद्रीमध्ये तुमचं आहे आणि तुमच्या हाकेंच्या अंतरापासूनच बाजूला एक आंदोलन सुरू आहे. जरांगे पाटलांना रोखण्यासाठी हे तुम्ही इथे येऊन आंदोलन करताय असा आरोप तुमच्यावर होतो. आम्ही यापूर्वी कुठं आंदोलन केलं होतं? या गावातच केलं होतं ना, वडीगोद्रीमध्ये. त्यामुळं आमचं ठिकाण फिक्स आहे. जरांगेचं जसं आंतरवाली आहे तसं आमचं वडीगोद्री आहे. त्यामुळं आम्ही इथं उपोषण करत आहोत. आम्ही दुसरीकडे कुठं करणार? जर राज्य सरकारमधील जबाबदार मंत्र्यांकडून जर ही भाषा वापरली जात असेल की सगळ्या आपलं हैदराबाद गॅजेट लागू करणार आहोत अशा जर आवाज बाहेर निघत असेल तर कुठंतरी आम्हाला बी आमचं संरक्षण, आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्हाला बसलं पाहिजे होतं अर्जंट. त्यामुळे आम्ही गडबडीने इथं येऊन बसलोत आणि आम्ही बसायचं अगोदरच 5-6 दिवसापूर्वी घोषित केलं होतं. अगदी आंतरवाली सराटीत जाण्याची सुद्धा आम्ही घोषणा केली होती, परंतु तिथं जाताना अडवलं आणि त्यानंतर त्या अडवल्याच्या दिवशीसुद्धा आपल्या प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं होतं मी कुठल्या परिस्थितीत आम्ही 1 ते 2 दिवसात पुन्हा बसणार आहोत. त्या पद्धतीने आम्ही बसलो आहोत. आम्ही काही जरांगेला कुठंतरी शह देण्यासाठी बसलेलो नाहीत. आम्हाला राज्य सरकारनं आमच्या पाठीत खंजीर खुपसू नये, समाजाच्या पाठीत खंजीर खुपसू नये आणि आमच्या हैदराबाद गॅजेट काढून आमचं आरक्षण संपवू नये आणि ज्या गेल्या आम्हाला आश्वासन दिलं होतं 57 लाख बोगस कुणबी नोंदीत. आता जरांगे पाटलांचं जे सध्या उपोषण सुरू आहे, जर यदा कदाचित जर उपोषण मागे घेण्यात आलं तर ओबीसींचं उपोषण देखील मागे होईल. प्रशासनाने आणि सरकारने आम्हाला कुठंतरी याची लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासन दिलं तर आम्ही सोडू ना, परंतु आम्हाला शासनाने कुठंतरी याच्यामध्ये लेखी स्वरूपात आश्वासित केलं पाहिजे आणि त्याला सोडायचं नाही तर नाही सोडायचं, आपल्याला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. त्याचं उपोषण परवा संध्याकाळी सुटलेलं आहे, काल संध्याकाळी. म्हणजे त्याच्यात काल दिवस गेला, आज रात्र गेली, आता दुसरा दिवस सुरू झाला आहे. कारण जरांगेचं उपोषण सुटलेलं आहे, ते उगा आता नौटंकी सुरू आहे. त्यामुळे जरांगेचे उपोषण सोडायचं किंवा नाही सोडायचं त्याच्याशी काय घेणं देणं. आता ते उपोषण सोडण्यासाठी इथं राज्यमंत्रिमंडळामधलं कोण येणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतंय? काय साकडं किंवा काय आव्हान घालाल राज्यमंत्रिमंडळाला? मुख्यमंत्री असतील, इतर मंत्री असतील? हे बघा, मुख्यमंत्र्यांची आम्ही अपेक्षाच करत नाही आहोत, कारण की मागच्या वेळी सुद्धा उपोषणकर्त्यांकडं आमच्याकडं आलेले नाहीत आणि राज्यातील अनेक आमचे ओबीसी बांधव उपोषण करतात. तिथं मुख्यमंत्र्यांनी अक्षरशः उपोषणकर्त्यांचं उपोषणाचा विषयसुद्धा घेतलेला नाही. त्यामुळं ह्या जातीवादी मुख्यमंत्र्याकडून आम्ही कुठल्याही अपेक्षा करत नाहीत, परंतु कोणीतरी येईल. आम्ही काही कुणाचं नाव घेत नाहीत, पण कोणीतरी येईल आणि आम्हाला भेट देईल हे येणाऱ्या काळात कळल. नक्कीच ओबीसी उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे. मुख्यमंत्री या ठिकाणी येतील असा विश्वास आता राहिला नाही, मात्र मंत्रिमंडळातला कोणीतरी व्यक्ती या ठिकाणी येईल आणि आमचं जे मागण्या आहे त्या मागण्या मान्य करील अशी अपेक्षा जी आहे ते आंदोलनकर्त्यांनी बोलून व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, वडीगोद्री, जालना. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.